हाय फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या आजच्या रेसिपीच्या शोमध्ये। बघू शकता तुम्ही किती छान मस्त असं राईस केलेला आहे आणि मसाला राईस म्हणजे सेम जसं लग्नात भेटतो ना तसाच सेम केलेला आहे आणि सोबतच मस्त अशी आमटी केलेली आहे। त्यासाठी लागणारं साहित्य बघू शकता। कच्चा एक बटाटा घेतला आहे, जिरे मोहरी मीठ 2 मिरची गरम मसाला आणि धने पावडर घेतलेला आहे आणि इथं छान इंद्रायणी गेट तांदूळ घेतलेला आहे। गेट ऑफ इंडिया जो असतो ना लोगो तो घेतलेला आहे। इथं छान मस्त कुकर घेतला आहे गरम करून आणि तो घरी काढलेलं तूप घेतलेलं आहे आणि वटाणा सुद्धा घेतला आहे। भरपूर सारा वटाणा घेतलेला आहे कारण वटाणा घालूनच आपल्याला तो राईस करायचा आहे। वटाणा भात म्हटलं तरी चालतो तुम्ही आणि खूप छान होतं हे। आणि इथं आता मी तांदूळ कुकरमध्ये घातलेला आहे आणि कुकर गरम करून घेतलेला मी आणि आता इथं छान आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। तांदूळ बघू शकता थोडासा हलकासा रंग बदललेला आहे। आता इथं आपण घरी काढलेलं तूप घालायचं आहे, 1 चमचा किंवा 1.5 चमचा घालायचा आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे परत एकदा, जेणेकरून सगळा तूप तांदळाला लागला गेला पाहिजे, मस्त वास सुटला पाहिजे। आता इथं मी थोडंसं तेल घातलेलं आहे, 1 ते 1.5 चमचे आणि परत मी इथं 1 चमचा तूप घातलेला आहे। तर तुम्हाला जास्तीचं हवा असेल तर तुम्ही जास्तीचं पण घालू शकता। बघू शकता इथं टोटली मी 3 चमचे तूप वापरलेले आहे, भाजायला 1 चमचा आणि इथं परत फोडणीसाठी 2 चमचे। आता इथं बटाटे आणि वटाणे आपल्याला ह्यामध्ये छान तुपामध्ये तेलामध्ये फ्राय करायचे। खूप छान लागतो आणि सुट्टा होतो भात, असा फळफळीत मस्त मसाला भात, सेम जसं लग्नात मिळतो तसाच पंक्तीमध्ये असतो तसा। म्हणजे काय होतं, चिकटणार नाही तांदूळ भात। आता जे आपण सगळे मसाले घेतलेले आहेत ते सगळे इथं ॲड करायचे। वटाणा छान भाजत आला, बटाटा आणि वटाणा, की मग आपल्याला त्यामध्ये सगळे मसाला घालून परत एकदा भाजून घ्यायचं आहे। मिरची कट करून घातलेली नाही आहे मी कारण मुलं खाणार होती त्यामुळं। आणि इथं आता मी बघू शकता 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे, त्यासाठी मी 2 ग्लास पाणी घेतलं आहे। आणि इथं बघू शकता मी झाकण लावलेलं नाही आहे, म्हणजे लॉक केलेलं नाही आहे कुकर, फक्त वरच्यावर ठेवलेलं। आता पाणी छान उकळी आलेली आहे, ह्यामध्ये हा सगळा तांदूळ आपल्याला घालून घ्यायचा आहे। वास मस्त येत होता तूप असल्यामुळं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एकदा आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे शिट्ट्या काढायचे। कोणाचे 3 मध्ये होतात, कोणाचे 4 मध्ये होतात, कोणाचे 5 शिट्ट्यामध्ये भात होतो। बघू शकता मी इथं 5 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। कसला भारी भात तयार झालेला आहे, मस्तपैकी वाफ यायला लागला आणि जराही कण चिटकलेला नाही आहे भाताचं। बघू शकता किती छान मस्त सुटसुटीत असा भात झालेला आहे आपला, वास मस्त यायला लागलेला आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मसाला वेलची घालू शकता किंवा नेहमीची वेलची ह्यामध्ये घालू शकता तुम्ही अखंड तसेच। किती छान मस्त राईस तयार झालेला आहे बघा, तुम्हाला दाखवते मी काढून ताटावर। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स। जर कोण नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या, अशा छान रोज मस्त रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। बघू शकता इथं आमटी ठेवलेला आहे मस्तपैकी आणि एक लेमन ठेवलेला आहे, भातावर मस्तपैकी लेमन पिळून आपल्याला खाता येतं। आता इथं बघू शकता घरगुती लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, गरम मसाला, जिरे मोहरी तीळ लसूण हळद घेतलेला आहे आणि इथं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, टॅमॅटो कोथिंबीर आलं लसूण पेस्ट आणि हे बेसन घेतलेलं आहे 2 चमचे मी, आणि ते पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं आहे कारण गुठळ्या होऊ नयेत आमटीमध्ये घालताना। आता इथं तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये जिरे मोहरी तीळ आपल्याला ॲड करायचं आहे दाखवल्याप्रमाणे आणि इथं आता लसूण घालायचं आहे। हे एकदा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। एकदमच असं प्लेटमध्ये सगळे मसाले काढून घेतले ना म्हणजे नंतर त्रास होत नाही प्रत्येक वेळी काढून घालायचं। आता हे टॅमॅटोसुद्धा मी इथं घातलेला आहे बघू शकता तुम्ही। आता हे छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये आणि इथं आता आलं लसूण पेस्ट घातले, परत एकदा परतून घ्यायचं आहे हे सगळं आणि टॅमॅटो पूर्ण मऊ होईपर्यंत भाजले गेले बघू शकता तुम्ही। आता हे सगळे मसाले इथं मी घालून घेतलेले आहेत, परत एकदा सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये। छान मस्त तेल सुटतो बघा, आता तो पुढे बघचिलाच बघा की छान मस्त तेल सुटलेलं आहे। आता हे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि बेसनचं पाणी आणि आता ह्या इथं आपल्याला काय करायचं आहे, तुम्हाला जर एक्स्ट्रा आमटी हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी वाढवू शकता, जर दाटसर घट्ट हवं असेल तर तुम्ही पाणी कमी घालू शकता। इथं बघू शकता बेसन पाण्यामध्ये मिक्स करून ठेवल्यामुळं गुठळ्या झालेल्या नाही आहेत। आणि पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू सर्वांना।